सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं बेकायदेशीर होर्डिंग्स प्रकरणी केंद्र तसंच राज्य शासनाच्या कार्यालयांनाच नोटीस धाडली आहे। महापालिका प्रशासनाकडून बेकायदेशीर होर्डिंग फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। याचा दणका केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाने देखील बसला आहे। रेल्वे प्रशासनाने पत्रकार भवन चौक, मोदीखाना आणि रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी 7 होर्डिंग्स उभारली आहेत। BSNL आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील 7 रस्ता इथं होर्डिंग लावली आहेत। ही सर्व होर्डिंग्स या कार्यालयाच्या जागेत आहेत, मात्र होर्डिंग्स उभारताना महापालिकेची परवानगी घेतली नाही। होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही। आपत्कालीन परिस्थितीत हे होर्डिंग रस्त्यावर कोसळल्यास नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशा मुद्द्यांच्या आधारे नोटीस बजावण्यात आल्या आहेत। महापालिका प्रशासनानं आजवर राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर कारवाई केली। आता प्रशासनानं थेट सरकारी अधिकाऱ्यांना देखील या निमित्त इशारा दिलाय। दरम्यान जुना एम्प्लॉयमेंट चौकात रेस्टो बार आणि डोळ्यांच्या दवाखान्यांचा LED फलक लावण्यात आलाय। हा फलक लावल्याप्रकरणी दोन्ही आस्थापनांच्या प्रमुखांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले आहेत। व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या डोळ्याला त्रास होईल असे LED फलक लावू नयेत असं आवाहन या निमित्त करण्यात आलंय।